गाडी थेट दारात येऊन थांबवली. अभयने राही उतरली आणि आत निघून गेली. अभय देखील मागेच आत शिरला. राही लगेच वर निघून गेली. अभयने एक नजर तिच्यावर टाकत तोही आत निघाला. प्रियाने लगेच सर्वांना कॉफी दिली. राही मात्र आलीच नाही खाली. अभयने जास्त लक्ष दिलं नाही. त्यालाही जरा राग आला होता. तिने एक कॉल देखील केला नव्हता. प्रसन्नाने कॉफी घेत लगेच त्याला ऑर्डर सोडली. "अभ्या जा फ्रेश हो आधी आणि जाऊन बोल, उगाच नात्यात गैरसमज नको." अभयने लगेच ओठ तिरपे करत हसला. नातं कोणतं, ज्या नात्यात विश्वास नाही आणि कधी ते मान्य देखील केलं नाही. आणि जिथे विश्वास नाही तिथे गैरसमज देखील होणारच. पण कोणाला काय फरक पडतो? एखाद्याला मनापासून जेव्हा स्वीकारतो तेव्हा या अशा गोष्टी लपवायच्या नसतात. एकदा विश्वास ठेवून बघायचं तरी. पण नाही, ती तर मला त्या लायकीचंच समजत नाही. तरीही मीच मूर्ख. एकदा तरी तिने स्वतःहून सांगावं म्हणून प्रयत्न करत होतो. तो बोलताच आत निघून गेला. पण फ्रेश होऊन आलेली राही तिने हे सर्व ऐकलं आणि त्याचे शब्द ऐकून तिला लगेच भरून आलं. पळतच वर निघून गेली ती आल्या पावली. प्रिया आणि गणेश देखील होते तिथेच. अभय तर आत निघून गेला. पण प्रियाला राही दिसताच तिने खुन्नतेने प्रसन्नला ती मागे असल्याचं सांगितलं. प्रसन्नाने डोक्यावर हात मारला. प्रसन्नाने तिला आवाज दिला, "अगं थांब, ऐकून घे." पण नाही. ती तर आधीच निघाली. आपल्या खोलीत शिरत तिने दार लावलं आणि लगेच अश्रू अनावर झाले. अभय जेमतेम फ्रेश होऊन परतला तर सर्वच विचारात पडले बघून त्याने लक्ष न देता आपला लॅपटॉप घेऊन काम करत बसणार त्याआधी प्रिया खाली परतली आणि प्रसन्न पुढे उभ्या राहत तिने लगेच नकारार्थी मान हलवली आणि लगेच प्रसन्नने अभयवर जळजळीत कटाक्ष टाकत एक धपाटा घातला आणि आत निघून गेला. प्रिया त्याच्याकडे खूनशी नजरेने बघत असताना त्याने एक भुवई उंचावत काय ते विचारताच गणेश लगेच बोलला, "भाई, तुला अक्कल नाही कधी काय बोलायचं ते. उगाच दुखावलं तिला. गेली ना रडत वर. आता दारही उघडेना बघ." अभयने लगेच प्रियाकडे नजर टाकताच तिने होकारार्थी मान हलवली आणि अभय सर्व सोडत लगेच वर पळाला. राही मात्र आता बऱ्यापैकी सावरली होती, कारण तिलाही चांगलंच माहीत होतं मनाला लावून घेण्यात अर्थ नाही. पण ब्रिजेशचा त्रास कमी झाला म्हणून जरा बरंही वाटलं तिला. अभय वर येताच त्याने आवाज दिला, "स्वीटू, दार उघड." त्याचा आवाज ऐकत तिने अजूनच तोंड वाकडं करत त्याकडे दुर्लक्ष केलं. पण अभय मात्र दार वाजवत होता म्हणून शेवटी वैतागून तिने तावातावाने दार उघडत लगेच आत निघून गेली आणि अभय स्वीटू स्वीटू करत तिच्याच मागे आत शिरला. ती मात्र त्याचं काहीही न ऐकता एका बाजूला जाऊन बसली. त्याला बघून पुन्हा एकदा डोळ्यात पाणी साचले. त्याच्या लगेच लक्षात येताच जवळ जात त्याने तिचा चेहरा उंजळीत घेत थेट डोळ्यात बघत बोलू लागला, "काय झालं? का रडते आहे ते तरी सांग." तिने नकारार्थी मान हलवली. "बरं, नको सांगू ना. मी महत्वाचा. मग का वेळोवेळी माझ्या गोष्टी मनाला लावून घेत या सुंदर डोळ्यात अश्रूंना जागा देते?" ती मात्र आता रडायला लागली. "तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून सांगितलं नाही मी काही, पण तुम्ही सर्व बोलून दाखवलं. तुम्ही देखील मला परकं समजता, मग कशाला आलात?" आता मात्र त्याने तिला खेचत लगेच मिठीत ओढलं. "मूर्ख रडूबाई, नुसतं रडायचं कळतं. असं नाही की सुट्टी झाली तर एक कॉल करून बोलू दे दे घ्यायला. काल नीलूला त्याच्या मित्राने सांगितलं नसतं तर आज काय परिस्थिती असती हे कळतं का तुला?" तिच्या तोंडून एकच शब्द बाहेर पडला, "सॉरी." एवढंच नाही तर तुला काल रात्री कितीदा थेट विचारून देखील तू मला सांगितलं का हे सर्व? बोल ना, काय झालं होतं सांगायला? तुला काय वाटतं गं, मी बालिश आहे? मला अक्कल नाही? किंवा मला तुझ्या अडचणी सांगाव्या या लायकीचा नाही मी? बोल ना, आता गप्प का?" अभयचा आवाज चांगलाच वाढला होता आणि त्याच्या आवाजाने राही 2 पावलं मागे सरकली त्याच्या मिठीतून. "अख्ख्या पेठेत नाव जरी घेतलंस ना, तरी हिंमत होणार नाही कोणाची नजर वर करून देखील बघायची. आणि तू? तुझा तर विश्वासच नाही माझ्यावर. आज वेळेवर पोहोचलो नसतो तर मला स्वतःची लाज वाटली असती. फक्त नावाला प्रेम नाही माझं दाखवायसाठी म्हणून या सर्व गोष्टी नाही करत मी." राही मात्र शांत मान खाली घालून उभी होती. "सोड, तुला काही बोलून अर्थच नाही. कर तुला हवं तसं. नको सांगू तुझ्या पर्सनल गोष्टी. होतंच कोण?" भिंतीवर हात मारत तो खाली निघून गेला आणि थेट आपल्या रूममध्ये जात सिगारेट घेत ओढू लागला. राई मात्र सुन्न होऊन तिथेच खाली बसली. तिच्या एका गोष्टीने आज तर एवढा रागावला होता आणि ते चूकही नव्हतंच, कारण काहीही कमी जास्त झालं असतं. विचारही केला जात नव्हता त्या गोष्टीचा आणि रागवणं साहजिक होतं त्याचं. एकदा विश्वास ठेवून बघायला हवा होता.
करेल तो सर्व नीट म्हणून कोणी जास्त लक्ष दिलं नाही. पण प्रियाने मात्र तिच्या जवळ जात तिला शांत केलं. रीना प्रसन्नासोबत शॉपिंगसाठी निघून गेली. बर्थडे होता मैत्रिणीचा, पण घरीच सर्व मज्जा करणार म्हणून तिनेही जाण्याचं टाळलं. अभय मात्र हजारदा स्वतःला शिव्या घालत होता. का? का रागवलं मी तिच्यावर? आता रडत असेल ती. आधीच अश्रू सहन होत नव्हते त्याला तिच्या सुंदर डोळ्यात. लगेच मोबाईल हाती घेत त्याने तिला व्हिडिओ कॉल लावला. तिनेही डोळे पुसत फोन घेतला. त्याने लगेच तिच्याकडे बघत कानाला हात लावत सॉरी बोलला. पण त्याच्या हातात सिगारेट बघून ती अजूनच तापली. फोन काटत ती आपल्या कामाला लागली. आणि अभयने व्हिडिओ कॉल केला. हळूच कानाला लावत त्याने सॉरी म्हटलं, पण हातातील त्याच्या सिगारेटला बघून ती अजूनच तापली. कॉल कट झाल्यावर अभय विचारात पडला. आता का रागवली? पुन्हा मी तर सॉरी देखील बोललो. विचार करता करता त्याने हाताकडे लक्ष दिलं आणि सिगारेट बघून आता कुठे लाईट्स लागले त्याच्या डोक्यातील. पुन्हा वर जाणार तर एक इमर्जन्सी असल्याने लगेच हॉस्पिटलला निघून गेला. इकडे रीनासोबत प्रसन्नने श्रेयासाठी देखील छान ऑन पीस घेतला होता. शॉर्ट होता पण खूप छान वाटला. आणि तसंही घरी कोणी नसल्याने एवढं काही विचार करण्याचं कारणच नव्हतं. बहीण-भाऊ म्हणजे मित्र होते. दोघेही शॉपिंग करत घरी आले. प्रियाने इशाऱ्याने श्रेया खोलीत असल्याचं सांगताच तो तिकडे निघाला. श्रेया आपल्या कामात असताना त्याने लगेच तिच्या कमरेला विळखा घालत मागूनच मिठीत ओढलं. त्याचा स्पर्श ओळखत ती मागे पळत त्याच्या लगेच मिठीत शिरली. "रेडी हो, तुझ्यासाठी एक छोटंसं सरप्राईज आहे" म्हणत त्याने ती बॅग तिच्या हातात दिली आणि बाहेर निघून गेला. गणेशने लगेच सर्व ऑर्डर केलं. गणेश आणि रीना मोबाईलमध्ये टाईमपास करत होते. ते प्रिया फोनवर बोलताना दिसली. इशाऱ्यानेच प्रियाला श्रेयाची मदत करायला जायला सांगत स्वतः अभय त्या खोलीत निघून गेला फ्रेश व्हायला. आजी-आजोबासाठी लाईट जेवण मागवत त्यांनी आधी त्यांना जेवण खाऊ घालत मग सर्व वर निघून गेले. गणेश आणि रीनाने सर्व जेवणाच्या खोलीत आणून ठेवलं. अभय अजूनही आला नव्हता. गणेशने समोरील दार घट्ट लावत मग सर्व बरं निघून गेले. सर्वांची मस्ती सुरू झाली. आजी-आजोबा जेवण करत आराम करायला निघून जाताच प्रसन्नाने लगेच प्रियाला वरूनच कॉल करत श्रेयाला वर सोड म्हणून सांगितलं. तिनेही लगेच फोन ठेवत खाली आली आणि श्रेयाला घेऊन वर निघाली. हळूच खांद्याला खांदा मारत तिने श्रेयाला दिला मारला आणि ती कमालीची लाजली. "मज्जा आहे बाबा आज. वहिनी एक सांगू?" श्रेयानेही मान हलवली. "मस्त हॉट दिसतेस आज. लवकरात लवकर आत्याचा टॅग लागणार मला." श्रेयाने एक फटका देत तिला खाली पाठवलं. समोर नजर जाताच प्रसन्न खिशात हात घालून तिलाच बघत होता. त्याच्या नजरेने तिची मात्र मान लाजेने अजूनच खाली गेली. "अहो" म्हणत तिने हळूच हाक मारली आणि तो भानावर आला. तिचा हात हाती घेत वर घेऊन गेला. खूप सुंदर असं डेकोरेशन केलं होतं घरातील गँगने. खूप दिवसांनी असा स्पेशल टाईम भेटला होता दोघांना. एकमेकांच्या मिठीत शिरत ते आजचा दिवस सेलिब्रेट करत होते. तर इकडे अभय एक सर्जरी करण्यात व्यस्त होता. कॉल केल्यावर रजतने तो ओटीमध्ये असल्याचं सांगताच त्यांनी ओके म्हणत कॉल ठेवला. रजतने नाईट असल्याने त्याला यायला जमत नव्हतंच. दोघांना वरचं डिनर देऊन देत मग बाकी गँगने जेवण केलं आणि अभयसाठी तिथेच जेवण ठेवून टाईमपास करत बसली. राही मात्र जेवली नाही. काहीतरी सांगत टाळाटाळ करत वाट बघत बसली अभयची. कारण तोही जेवला नसणार हे तिला माहीत होतं. एव्हाना 10 जास्त झाले तरी तो आला नव्हता. मग प्रिया आणि रीनाकडे निघून गेले तर गणेश आणि निलेश खाली कोणी नसल्याने अभयच्या घरी जाऊन हॉलमध्ये स्टडी करत बसले. अभय घरी जरा उशिराच आला. बघते तर दार बंद करत कॉल करत त्याने निलेशला दार उघडायला लावलं. लगेच घरात जात फ्रेश झाला. किचनमध्ये जात त्याने खायला काय आहे बघताच सर्व खाली आले. एवढ्या उशिरा आला आणि भूकही लागली होती. घरात काहीच नाही बघून अजूनच संतापला ती. "निल्या, तुला कळत नाही का रे जेवणाची सोय करायची म्हणून?" रीनाला आवाज देणार तर निलेशने सांगितलं, "बाई, राही दीदीच्या घरी जेवणाची सोय आहे. तिकडेच जाऊन जेव. तीही उपाशीच आहे, तुझ्यासाठी थांबणार म्हणाली." आता मात्र तो विचारात पडला, जाऊ की नको? थोडा वेळ तिथेच बसला टीव्ही लावून. निलेशने मात्र लगेच लगेच त्याची अक्कल काढली. आता कुठे तो जागेवरून उठला. एवढा उशीर झाला म्हणून विचार करत होता कसं जाऊ? काय वाटणार तिला? जाऊ दे झोपली असेल ती उगाच अर्ध्या रात्री उठवणं बरं दिसत नाही. पण शेवटी ती उपाशी असेल म्हणून लगेच वर गेला. बघते तर राही सोफ्यावर बसल्या काहीच झोपली होती. दार तो येणार म्हणून तिने उघडंच ठेवलं होतं. तिला असं झोपलेलं बघत लगेच जवळ गेला.
अगदी जवळ बसत त्याने तिला पण वन साइड मिठीत घेत हळूच डोक्यावरून हात फिरवत आवाज दिला, "स्वीटू." त्याच्या एका हाकेने तिने लगेच डोळे उघडले. अवी म्हणत लगेच त्याला बिलगली.